फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया इंडियन सोसायटी अँड एज्युकेशन जो होता मराठी मीडियमचा आपला जो काही आत्ताचा जो पेपर झाला 13/12/2024ला बॅकलॉगचं जी एक्झाम झाली त्यांची क्वेश्चन पेपर इथे ॲनालाइज करूया. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर जो पहिला आहे त्याच्यामध्ये विचारलं गेलं होतं तुम्हाला की क्वेश्चन नंबर पहिला मध्ये होतं की रिकाम्या जागा भरायच्या होत्या. पहिलं होतं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कितव्या क्रमांक आहे, 7व्या क्रमांकावर आहे. दुसरं आहे भारतीय समाजाची रचना ही टिंब स्वरूपाची आहे. तर याचं काय उत्तर होतं, अमूर्त स्वरूपाची आहे. किंवा मग याच्या जागी अजून एखादं ऑप्शनल आन्सर असू शकतं, पण अमूर्त स्वरूपाची असणार आहे. त्यानंतर तिसरं होतं भारतीय राज्यघटना टिंब या दिवशी अंमलात आली. आता इथे खूप जणांनी कन्फ्यूज केलेलं आहे. काय तर भारतीय राज्यघटना जी आहे ती तयार कधी झालेली आहे, 26 नोव्हेंबरला, बरोबर, 1949ला. परंतु ती अंमलात कधी आलेली आहे, 26 जानेवारी 1950ला. हे आपल्या सगळ्यांना माहीत होतं, परंतु खूप जण इथं कन्फ्यूज होऊन 26 नोव्हेंबर 1949 लिहून आलेले आहे. ठीक आहे. तर 26 जानेवारी 1950 जे आहे ते आन्सर याचं होतं. चौथं होतं कांगारू पद्धतीचा वापर बालकाची कोणत्या समस्या सोडवण्यासाठी करतात. तर कांगारू पद्धत जी आहे ती बालकाच्या ज्या काही पालन पोषणाच्या समस्या असतात, बरोबर, पालन पोषणबद्दल ज्या काही समस्या असतात त्या सोडवण्यासाठी काय करतात, प्रयत्न करत असतात. ठीक आहे. त्यानंतर ब होतं योग्य जोड्या लावायच्या होत्या, अस्तंभ होता, बी स्तंभ होता. शिक्षण काय असणार आहे, समाज परिवर्तन होतं. हा जो क्वेश्चन आहे एक मागच्या वेळेस सुद्धा विचारला होता की शिक्षणातून काय होत असतं, समाज परिवर्तन होत असतं. संविधानातील कलम जो आहे 395 हा संविधानातील कलम आहे ज्याच्यामध्ये काहीतरी जेल किंवा मर्डरचं काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे. किताब म्हणजे पदवी किंवा मग कलम 18मध्ये जे काय सांगितलेलं आहे की किताब म्हणजे पदवी, हे कलम 18ने सांगितलेलं आहे. तर केंद्रीय माहिती आयोग काय आहे, ब, प्रधानमंत्री जो आहे तो केंद्रीय माहिती आयोगाचा काय असतो, संचालक असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता क्वेश्चन नंबर 2मध्ये 60 ते 80 शब्दांमध्ये आन्सर तुम्हाला लिहायचं होतं. पहिलं होतं भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि दुसरं होतं भारतीय समाजाची वैशिष्ट्ये. आता भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये काय काय होती, अखंडित परंपरा असेल किंवा मग त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती असेल किंवा भाषाची जी काय आहे भाषा विविधता असेल, ह्या सगळ्या काय होत्या भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य होते. भारतीय समाजाची वैशिष्ट्ये काय होती, लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने मोठा असलेला देश आहे भारत. हा एक काय आहे, लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने मोठा आहे. परत जे काही खेड्यांचा देश आहे. अजून त्यामध्ये येऊ शकतं की जैवविविधता आहे. भरपूर साऱ्या गोष्टी यामध्ये तुम्ही लिहू शकत होते. 2 मार्क्ससाठी तुम्हाला लिहायचं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणती. तर मूलभूत कर्तव्य काय असायला हवी की राष्ट्रगीत आहे, राष्ट्रध्वज आहे, यांचा काय करणं, मान सन्मान करणं किंवा मग यांचा अपमान करायचा नाही आहे. संविधान आहे त्याचं मूल्यमापन करणं, जोपासना करणं, हे जे काही नागरिक म्हणून आपले जे काही कर्तव्य आहे ते भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य म्हणून स्पष्ट करायचे होते. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे मुलींच्या शिक्षणातील समस्या व त्यावर उपाय. नंतर आहे माहितीचा अधिकार अर्ज सादर करताना येणाऱ्या समस्या. तर ज्यापैकी तुम्हाला जो ठीक वाटेल तो यामध्ये लिहायचा होता. मुलींच्या शिक्षणातील समस्या काय आहे आणि त्यावर तुम्ही उपाय काय करू शकता. म्हणजे काय होतं की जे काय DED BEdच्या क्वेश्चन पेपर जे आहे त्या शक्यतो टीचर सेंटर क्वेश्चन त्यामध्ये विचारले असतं की शिक्षक म्हणून किंवा तुम्ही शिक्षक म्हणून यावर काय उपाय करू शकतात, कोणते उपक्रम करू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले असतात ज्यांचे आन्सर तुम्हाला शक्यतो पुस्तकात सापडत नाही, तुमच्या मनाने ते आन्सर लिहायचे असतात. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघूया. मानवी हक्क शिक्षणाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहायची होती. मानवी हक्क शिक्षण जो आहे त्याची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहायची होती. त्यानंतर बालकाच्या पालन पोषण पद्धती ज्या आहेत त्या स्पष्ट करायच्या होत्या. कांगारू पद्धत असेल, स्तनदा योजना असेल, त्या या ठिकाणी स्पष्ट करायच्या होत्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता क्वेश्चन नंबर 3, 120 ते 160 शब्दांमध्ये आन्सर या ठिकाणी लिहायचं होतं. पहिलं होतं जागतिकीकरणामुळे शिक्षणात झालेले बदल. उदाहरण स्पष्ट करा. जागतिकीकरणामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आली. ठीक आहे. कोणत्या कोणत्या शिक्षणाच्या पद्धती वाढत गेल्या, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये डिटेल एक्सप्लेन करायच्या होत्या. जवळपास 26 ते 27 लाईनमध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. म्हणजे 1 पेज पूर्ण भरून आन्सर या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर आहे जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये लिहायची होती आणि सामाजिकीकरणातील सामाजिक भिन्नता जी आहे ती दूर करण्यासाठी कोणते उपाय सुचवाल हे लिहायचं होतं. शक्यतो क्वेश्चन पेपर लिहिताना अशा क्वेश्चनचं आन्सर लिहायचं की ज्यांचे आन्सर आपल्याला टीचर सेंटर्ड जे आहे ते असतील.
त्यामध्ये तुम्हाला भरपूर लिहिता येतं आणि त्यामध्ये तुमच्या मताचं आन्सर लिहायचं असतं, त्यामुळे तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कमी होत नाही. फॉर एक्झाम्पल आता जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये तुम्हाला प्रॉपर लिहावा लागतील, बरोबर, काय काय आहे, कसं कसं आहे. परंतु समाजातील जी काही सामाजिक भिन्नता आहे ती दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल, यामध्ये तुमचं काय आहे, स्वतःचं मत लिहायचं आहे, बरोबर. कोणते कोणते उपाय सुचवू शकता तुम्ही सामाजिक भिन्नता दूर करण्यासाठी, जे काही लोकांमधले जे काही आपली रूढी परंपरा असेल किंवा मग जातीमधला जो काही भेद आहे तो दूर करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकतात, हे उपाय त्या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न होता शैक्षणिक संधीची समानता व सामाजिक न्याय देण्याची आवश्यकता, यावर तुमचे मत सांगा. आणि त्यानंतर आहे समाज रचनेत महिलांचे स्थान तुमच्या शब्दात साठवण करा. ठीक आहे, तर हे दोघांचेही जे काही क्वेश्चन होते हे टीचर सेंटर होते, आपलं मत या ठिकाणी लिहायचं होतं. ठीक आहे, कोणताही एक प्रश्न लिहिला तरी मार्क्स मिळणार होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बालकाच्या बोधात्मक विकास घडवून आणण्यासाठी कोणत्या टप्प्यांचा विचार कराल. तर आपल्याला माहिती आहे कोग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ही थेरी जी आहे ती जीन पियाजेने मांडलेली आहे, बरोबर. जीन पियाजे आहे त्यांनी जी मांडलेली आहे. त्यांच्या जीन पियाजेचे 4 ज्या स्टेप आहे, SPCF आपण बघितलेलं आहे, सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशन, कॉन्क्रीट ऑपरेशन आणि फॉर्मल ऑपरेशन, ज्याला आपण संवेदीगामक म्हणतो, औपचारिक म्हणतो, क्रियात्मक आणि मूर्त क्रियात्मक, ह्या ज्या काही टप्पे आहे ते या ठिकाणी लिहायचे होते. त्याच्यामुळे थोडं डिटेल एक्सप्लेनेशन करायचं होतं. नंतर 4th क्वेश्चन आहे 200 ते 250 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं होतं. त्यामध्ये पहिला होता समाज विकासात अध्यापकाची भूमिका काय आहे. समाज विकासामध्ये अध्यापकाची भूमिका काय आहे हे या ठिकाणी लिहायचं होतं. याचं मात्र आन्सर तुम्हाला पुस्तकात सापडणार होतं. आय थिंक चॅप्टर नंबर 4 मध्ये तुम्हाला याचा आन्सर सापडेल. ठीक आहे, त्यानंतर शैक्षणिक संधीची समानता व सामाजिक न्याय यामधील संतुलन राखण्यासाठी तुम्ही काय कराल हे तुमच्या भाषेमध्ये लिहायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न होता महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे कोणत्या योजना राबवल्या जातात यांची यादी करायची होती. आणि त्यानंतर कुटुंब व पालक जो काही संबंध आहे यावर तुमचं मत लिहायचं होतं. याचंही आन्सर आपल्याला शेवटच्या चॅप्टरमध्ये मिळून जातं. आणि हा शेवटचा प्रश्न होता समाज रचनेत पुरुषांचे स्थान, यावर तुमचं मत काय आहे, तर हेही त्या ठिकाणी लिहायचं होतं. फॉर एक्झाम्पल आता समाज रचनेमध्ये महिलांचं स्थान आपण लिहू शकतो, परंतु पुरुषांचं स्थान कसं लिहिणार यावर खूप जण कन्फ्यूज होतात. यामध्ये तुम्ही काय लिहू शकत होते की समाज रचनेमध्ये जे काही पुरुष आहे अजूनही काही वर्णभेद असेल तो होत असतो, म्हणजे काही सावळे माणसं असतील, काळे माणसं असतील, म्हणजे काय की चेहऱ्यावरून त्यांना जॉब देण्याची जी काही पद्धत आहे ही चुकीची आहे. मग यासाठी तुम्ही काय करू शकता, शैक्षणिक पात्रता जी आहे ती गरजेची आहे. ज्याची शैक्षणिक पात्रता व्यवस्थित असेल त्याला जॉब देणं गरजेचं आहे, है ना. त्याच्यानंतर अजून काहींची आर्थिक परिस्थिती जी आहे खालावलेली असते, बरोबर, ठीक नसते, मग त्यांचंही कुठेतरी समाजामध्ये पुरुषांचं स्थान जे आहे जॉबसाठी कमी जास्त होत असतं. मग यासाठी काय करायचे आहे, तुमचं मत जे आहे ते या ठिकाणी लिहायचं होतं. अशा प्रकारे S1ची जी काही क्वेश्चन पेपर होती ती आपण या ठिकाणी डिस्कस केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण S2ची क्वेश्चन पेपर डिस्कस करूया. आय होप की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. डाऊट असेल काही ते विचारू शकतात. ठीक आहे, आणि इथला जो काही प्रश्न आहे हा 8 मार्क्सचा प्रश्न असतो. इथे ॲटलिस्ट 6 मार्क्स तुम्हाला मिळाले की पुढचे जे काही क्वेश्चन आहे तिथे तुम्ही आरामशीर पास होतात. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे, व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. टीचर सेंटर आन्सर जे आहे ते लिहिण्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. ठीक, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.